केलं स्टार्ट. नमस्कार बालमित्रांनो. गोष्ट ऐकायची छानशी नक्की आणि ऐकलेली तुम्हाला उद्या सांगायची आहे किंवा मला वैयक्तिक येऊन सांगायची. ओके. बघा, गोष्टीचं नाव आहे चिमणी, साप आणि कावळा. बघा, लक्षात घ्या, चिमणी, साप आणि कावळा. एक मोठं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये एक झाड होतं आणि त्या झाडावर एक चिमणी राहायची. आता लक्षात घ्या, चिमणी म्हणलं की ती काय करेल, तिचं घरटं है ना. मग ती चिमणीचं घरटं तिनं तयार केलं होतं कारण तिचे पिलं त्या घरट्यामध्ये, तिचे अंडी त्या घरट्यामध्ये सुरक्षित राहावं म्हणून. आणि मग त्या चिमणीनं घरटं करायला सुरुवात केलं आणि ते घरटं जवळपास पूर्ण होत आलं होतं. नंतर चिमणी काय करते, त्या घरट्यामध्ये आपली अंडी ठेवते आणि त्याच झाडाखाली साप राहत होता बिळामध्ये. बघा, आणि त्याच झाडावर कावळा सुद्धा राहायचा. मग ह्या तिघांमध्ये मैत्री होती. चिमणी, साप आणि कावळा या तिघांमध्ये चांगली मैत्री होती. पण सापाचा डोळा मात्र त्या चिमणीच्या अंड्यावर होता. सापाला वाटायचं चिमणी का भुरकून कुठे निघून गेली की आपण काय करायचं, पटकन जाऊन तिचे अंडे खाऊन घ्यायचे. आणि या गोष्टीची भीती चिमणीच्या मनात सुद्धा होती. पण तिचा नाईलाज होता कारण तिचं घरटं त्या झाडावर तिनं खूप मेहनतीनं तयार केलेलं होतं आणि त्या घरट्यामध्ये त्या चिमणीची अंडी सुद्धा होती. मग तिला नाईलाजच तो चारा आणण्यासाठी दुसऱ्या झाडावर जावं लागायचं किंवा दुसरीकडे वनामध्ये, जंगलामध्ये जावं लागायचं. आणि तेव्हा तिनं कावळ्याला सांगते की तू काय कर, माझ्या अंड्यांवर लक्ष ठेव. मी जी घरट्यामध्ये अंडी ठेवलेली आहेत त्या अंडीवर तू लक्ष ठेव, कारण हा सापाचा काही नेम नाही, हा कधी जाईल आणि कधी माझी अंडी खाऊन घेईल. आणि एके दिवशी काय होतं, कावळ्याला सुद्धा भूक लागते आणि कावळा उडून जातो. खूप दिवस त्या अंड्यांची राखण करतो आणि एके दिवशी त्याला भूक लागल्यामुळे तो निघून जातो. मग चिमणी सुद्धा गेलेली असते आणि याच गोष्टीचा डाव साधतो तो साप. तो साप लगेच झाडावर जातो आणि त्या चिमणीच्या घरट्यातली अंडी खाऊन घेतो. काय करतो, खाऊन घेतो. मग बिचारी चिमणी येते, एवढं दुःख होतं तिला कारण त्या अंड्यातून तिची पिलं जन्मणार होती. तिला फार वाईट वाटतं. ती 3-4 दिवस काही खात नाही, पित नाही. मग तिला खूप वाईट वाटतं आणि मग कावळा सुद्धा तिची माफी मागतो. मला सुद्धा फार भूक लागली होती ग चिवताई, म्हणून मी गेलो होतो आणि मला वाटलंच नाही की हा साप असं काही करेल. मला वाटलं तो नसेलच बिळात, म्हणून मी थोड्या वेळासाठी गेलो होतो. कावळा तिची समजूत काढतो त्या चिमणीची, तिला समजावून सांगतो. पण चिमणीला खूप वाईट वाटतं, खूप उदास होते ती कारण तिची ती पिलं जी जन्मणार होती, म्हणजे निघणार होती त्या अंड्यातनं, ती तिला भेटली नाहीत. सगळी अंडी साप खाऊन जातो. दुःखी होते, फार दुःखी होते. मग कावळा म्हणतो, हे बघ ताई, चिमणी ताई, तू घाबरू नकोस आणि आपण काय करू, या सापाचा चांगला बंदोबस्त मी करणार आहे. कावळा फार हुशार असतो आणि ते म्हणजे, अरे सापाचा बंदोबस्त आपण कसा काय करणार, जर मी त्याच्या वाटे गेली तर तो मला खाऊन टाकील, तू गेलास तर तुला मारेल किंवा तुला खाऊन टाकील. तो साप आहे, शेवटी विषारी आहे, त्याला काय एक डंख मारले की आपण मरून जाऊ आणि आपण कसा काय बंदोबस्त करणार आहात. त्यावेळेस कावळा म्हणतो, हे बघ, तू घाबरू नकोस, मी ना एक अशी युक्ती करणार आहे की न टुटेगी काठी लाठी, ना टुटेगी ना मरेगी भैंस. म्हणजे ते अशी म्हण आहे ना की ज्या गोष्टीमुळं म्हणजे आपलं तर नाव येणार नाही समोर आणि साप पण मेला पाहिजे, असं आपण काहीतरी युक्ती करू. आणि कावळा फार हुशार असतो, युक्ती करतो आणि तो काय करतो, राजवाड्यामध्ये जातो आणि त्या राजाच्या जो खजिना असतो दागदागिन्याचा, सोन्याचा, त्या खजिन्यामधून एक सोन्याची साखळी आपल्या चोचीमध्ये उचलून आणतो
आणि सापाच्या बिळात सोडून देतो. कावळा बघा, कावळ्यानं काय केलं, राजवाड्यात गेला आणि जिथं तो खजिना आहे त्या त्या खजिन्याच्या रूम मध्ये जाऊन तिथली एक सोन्याची साखळी आपल्या चोचीत उचलतो आणि आणून त्या सापाच्या बिळामध्ये टाकून देतो. राजवाड्यातले सगळे सैनिक धावत धावत कावळ्याच्या मागे. कावळा कुठं जातो, कावळा कुठं जातो. कावळा बरोबर त्या बिळात साखळी सोडतो आणि उडून जातो आणि वरतून पाहतो काय होते. मग राजवाड्यातले सगळे त्या राजाचे सैनिक पळत 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 त्या बिळापाशी पोचतात आणि लगेच बिळात बघतात, अरे बीळ तर खूप खोल आहे आणि बिळामध्ये सोन्याची साखळी दिसत आहे. मग ती सोन्याची साखळी काढण्यासाठी ते सैनिक काय करतात, ती बीळ खोदतात आणि बीळ खोदताना त्यांना साप दिसतो. अरे बापरे, याच्यात साप आहे. लगेच ते सैनिक काय करतात, त्या सापाला मारतात आणि सोन्याची साखळी घेतात. म्हणजे ही जी घटना होती, ही चिमणी पाहत होती, कावळाही पाहत होता. म्हणजे ह्या दोघांना मारायचं काम पडलं का? नाही. म्हणजे या चिमणीला आणि कावळ्याला काही न करता तो साप मारला गेला. तात्पर्य काय? व्हेरी गुड. कोणाचं वाईट करू नये हे तात्पर्य आहे. आणखी कराल तसं भराल, बरोबर आहे ना. म्हणजे काय केलं कावळ्यानं, त्या चिमणीचे सगळे अंडे खाऊन घेतले. त्या बिचाऱ्या चिमणीला फार दुःख झालं आणि मग त्याचा परिणाम म्हणून त्या सापाला मरावं लागलं. कदाचित जर सापानं अंडे खाल्ले नसते तर सापाला मरायचं काम पडलं असतं का? नाही. म्हणून कराल तसे भराल. दुसऱ्याचं वाईट करायला गेलं की आपलं सुद्धा वाईट होतं, हे सुद्धा आपण त्याच्यामधून बोध घेऊ शकतो. समजली गोष्ट? आवडली? ओके, थँक्यू.